अनेक जण नववर्षाची सुरुवात ही देवदर्शनाने करतात। त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींनी देखील देवदर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात केली। आशा पवार यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आणि दर्शनानंतर त्यांनी मीडियाला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये केलेलं विधान राज्यभरामध्ये चर्चेचा विषय ठरलं। आपण विठ्ठल रुक्मिणीकडे सर्वांना सुखी ठेव असं साकडं घातल्याची प्रतिक्रिया आशा पवारांनी तर दिलीच, तसंच पवार कुटुंबीय एकत्र यावे अशी इच्छा देवाकडे व्यक्त केल्याचं त्या यावेळी म्हणाल्या। भविष्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावे का असा प्रश्न विचारताच आशा पवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। छान मागितले आशीर्वाद देव माझ्या दादाला, सर्वांना चांगलं वर्ष सुखी सुखी जाऊ दे, संपू दे। देवाला सांगितलं, पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे। आता या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले। लवकरात लवकर या वर्षात व्हावं असं वाटतंय। शरद पवार आणि अजित दादा एकत्र यावे। हो हो, पांडुरंगाला ऐकणार। हो ऐकणार। तर पवार कुटुंबीय एकत्र यावे अशा प्रकारची चर्चा कुठेतरी आशाताई पवार यांनी देखील केलेली होती। आपण ज्या विषयावरती चर्चा करत होतो की एका बाजूला शिवसेना मनसे यांनी एकत्र यावं का, तशाच प्रकारे राष्ट्रवादी देखील एकत्र यावी का, या अनुषंगाने आपल्यामध्ये एकत्र येण्याची क्षमता असलेले दोन पक्ष किंवा फाटाफूट झाल्यानंतर ते एकत्र आले तर काय होऊ शकतं हे देखील आता अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे। आणि याच विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत स्वतः अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर। दीपकजी, आज खूप महत्त्वाची भूमिका आशाताई यांनी मांडलेली होती, मात्र तसं घडलं तर राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय असेल, जो पवार कुटुंबियांच्या दृष्टीने आणि राष्ट्रवादीच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचा ठरू शकतो। साकडं पूर्ण होईल असं वाटतं का? एका प्रेमळ माऊलीने आपली भावना पांडुरंगाच्या चरणी जी मांडलेली आहे की पवार साहेब आणि अजित दादा एकत्र यावे, हा भाव त्यांच्या अंतर्मनातून आलेला आहे। आणि मला असं वाटतं की पांडुरंगाला देखील ते मान्य करावं लागेल, कारण की भगवंताला ज्यावेळी आपण एखादं साकडं घालतो त्यावेळी भगवंताच्या चरणी आपण लीन होऊन जातो आणि परमेश्वर पण त्याच्याच पाठीशी उभा राहतो ना। आता प्रत्येक कार्यकर्ता देखील या महाराष्ट्रामध्ये वाटते की पवार साहेब आणि अजित दादा एकत्र यायला पाहिजेत आणि कार्यकर्त्यांच्या भावना ह्या खूप जागृत आहेत। आता पुणे शहरामध्ये आम्ही काम करत असताना, आम्ही एकत्र काम जर करत असताना त्यावेळी आता तेच कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात ज्यावेळी उभे राहतात त्यावेळी खूप वाईट वाटतं ना। बरोबर आहे। 18 महिन्याच्या कालावधीमध्ये एकमेकांचं तोंड देखील आम्ही पाहत नाही, एकमेकांचे कार्यकर्ते, म्हणजे असे एवढं वातावरण इथपर्यंत पोहोचलेलं आहे। परंतु एक वेगळं वातावरण या निमित्तानं जर म्हणजे अजितदादांच्या आईंच्या माध्यमातून एक वेगळा संदेश जर या ठिकाणी पवार साहेबांपर्यंत जर चांगल्या पद्धतीने पोहोचला आणि शेवटी पवार साहेबांचा 60 वर्षाचा राजकीय प्रवास अजितदादांच्या आईने हा जवळनं पाहिलेला आहे आणि त्यामुळे त्यांना निश्चितपणाने माहितीये की पवार साहेबांचा स्वभाव कशा पद्धतीने माणसाला जवळ करतात। एकीकडे यशवंतराव चव्हाणांचं बेरजेचं राजकारण देखील पवार साहेब करतात आणि अजितदादा देखील करतात। हे बेरजेचं राजकारण महाराष्ट्राला लवकरच पाहायला मिळावं अशी पांडुरंगाची चरणी माझी देखील प्रार्थना आहे, कारण की कार्यकर्ते अनेक वेळा एकमेकांच्या विरोधात ज्यावेळी ठाम उभे राहतात त्यावेळी वाईट वाटत असतं। आणि या इलेक्शनच्या निमित्तानं आपण बघितलं की लोकसभा आणि विधानसभेच्या निमित्तानं लोकांच्या भूमिका एकमेकांच्या झाल्या, परंतु दादांच्या या ठिकाणी दादांचं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पवार साहेबांच्या आधी जर कोणी स्टेटमेंट जर करत असेल या महाराष्ट्रामध्ये तर दादा त्याला लगेच रिप्लाय देण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणे करत असतात। आणि एक चांगलं वातावरण जर खरंच हे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पुरोगामी महाराष्ट्राला एक वेगळा विचार या निमित्ताने मिळाल्याशिवाय राहणार नाही। बरोबर आहे। एका बाजूला अजितदादांच्या माऊलीची ही अपेक्षा आणि त्यांनी घातलेलं साकडं, आणि जर त्याला माऊलीचा आशीर्वाद मिळाला तर हा चमत्कार निश्चित घडू शकतो। धन्यवाद दीपक मानकरजी, तुम्ही आमच्या सोबत या चर्चासत्रामध्ये जोडला गेलात त्यासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।